शेतकरी मित्रांनो नमस्कार। आज तारीख आहे 3 जानेवारी 2026। तर या वर्षातला आपला हा पहिला व्हिडिओ आहे। तर आता ज्या आंब्याच्या बागेमध्ये आपण उभे आहोत ही आता 5 वर्षाची बाग आहे आणि आज जानेवारी जर तुम्ही बघितलं तर बऱ्यापैकी तुम्ही पूर्ण जर प्लॉट बघितला तर फुल फ्लॉवरिंग वगैरे आहे आणि शिवाय सेटिंग जी आहे सेटिंग पण इथं बऱ्यापैकी चांगली चालू झाली आहे। जसे आपले हे जे दाणे असतात बाजरीच्या किंवा ज्वारीच्या दाण्यासारखे सेटिंग आहे। काही ठिकाणी फांद्यांना असे वटाण्याचे किंवा वटाण्यापेक्षा मोठी पण सेटिंग इथं झाली आहे किंवा अशी लहान जी सेटिंग आहे। तर आता ज्या आंब्याच्या बागेमध्ये आपण उभे आहोत ही आता 5 वर्षाची बाग आहे आणि आज जानेवारी जर तुम्ही बघितलं तर बऱ्यापैकी तुम्ही पूर्ण जर प्लॉट बघितला तर फुल फ्लॉवरिंग वगैरे आहे आणि शिवाय सेटिंग जी आहे सेटिंग पण इथं बऱ्यापैकी चांगली चालू झाली आहे। जसे आपले हे जे दाणे असतात बाजरीच्या किंवा ज्वारीच्या दाण्यासारखे सेटिंग आहे। काही ठिकाणी फांद्यांना असे वटाण्याचे किंवा वटाण्यापेक्षा मोठी पण सेटिंग इथं झाली आहे किंवा अशी लहान जी सेटिंग आहे ती पण सेटिंग चालू आहे। आता ही अवस्था असताना आता आपण बऱ्यापैकी आपल्याला माहिती आहे आपण भुरीसाठी किंवा तुडतुडीसाठी स्प्रे घेत असतो, पण ज्या वेळेस आपल्या बाग मोर पूर्ण फुलून असा ज्या तुमच्या कळ्या आहेत कळ्याचे फुलात रूपांतर होतं त्या काळात तुम्हाला जे तीव्र कीटकनाशक असतात शक्यतो कीटकनाशक तुम्ही घेऊ नका। जर तुम्ही कीटकनाशक घेतले एवढा चांगला मोहर येऊन सुद्धा तुमच्या बागेत सेटिंग होणार नाही, कारण की या काळात मधमाशी पण फिरत नाही। त्यासाठी कीटकनाशक जे आहे ते अजून आपला मोहर फुलाच्या अगोदर तुम्ही कीटकनाशक घ्या, त्यानंतर कीटकनाशक घेऊ नका। मात्र या काळात तुम्हाला भुरीसाठी स्प्रे घ्यायचे मग भुरीसाठी तुम्ही कॉन्टाप हेक्झाकॉनल घेऊ शकता किंवा ट्रायशॉट घेऊ शकता। सल्फरच्या फवारणी या काळात तुम्ही घेतल्या तर त्याचं प्रमाण फक्त 1 ग्रॅमनं घ्या, जास्त घेतलं तरी पण आपलं ड्रॉपिंग होण्याचे चान्सेस असतात। या व्यतिरिक्त जे सगळ्यात महत्त्वाचं आहे ते पाणी नियोजन आहे, कारण की या काळात जर आंब्याच्या बागेला जास्त ताण बसला तर आपलं आलेली फुलं ती गळून जाणार आहेत, कारण की फुलाचं वय काही जास्त नसणार आहे। जर राईट टाईमला जर त्याचं पॉलिनेशन झालं तर ते आपली सेंटिंग होणार नाही आहे। जर या काळात जर पाणी कमी पडलं तर फुलं गळून जातील। त्यासाठी पाणी नियोजन आहे खूप महत्त्वाचं आहे। बऱ्याच ठिकाणी सांगितलं जातं की जोपर्यंत ह्याच्या वटाण्याचे किंवा बोराची लिंबाच्या आकाराची फळं होत नाहीत तोपर्यंत पाणी देऊ नका, पण तसं करू नका, कारण की पाणी नियोजन करताना तुमच्या जमिनीचा प्रकार कोणता आहे, तुमचं वातावरण कसं आहे, तुमचं टेम्परेचर किती आहे, तुमच्या झाडाचं वय किती आहे किंवा मोहर लागण्यापूर्वी तुमच्या बागेला ताण किती बसला आहे, शेवटचा पाऊस तुमच्यात कधी झाला किंवा शेवटचं पाणी कधी दिलं होतं, ह्या सर्व गोष्टींचा विचार करून तुम्हाला पाणी नियोजन करावं लागतं। आणि ज्यावेळेस मोहर निघायला चालू होतो तर तुमची खडकाळ जमीन असेल त्यावेळेस तुम्हाला थोडं थोडं पाणी चालू करणं गरजेचं आहे। तुम्ही जर पूर्ण सेटिंग व्हायची जर वाट बघितली तर तुमचं मोहर पण गळणार आहे किंवा जी लहान बाजरीच्या ज्वारीच्या आकाराची सेटिंग असते ती पिवळे होऊन तुमचं ड्रॉपिंग पण होणार आहे। त्यासाठी पाणी नियोजन खूप महत्त्वाचं आहे। त्याशिवाय चिकट सापळ्यांचा वापर करा। आता जर तुम्ही बघितलं तर बऱ्यापेक्षा गोंगाट फिरल्यासारखं फिरतं, तुडतुडे असतात, तुडतुडीचे पिल्ले असतात, कारण की आता तुडतुडे या जे कोंब असतात मोहराच्या काड्या आहेत किंवा हे जे फुलाचे देठं आहेत त्यातून रस शोषण्याचं काम तुडतुडे करत असतात आणि जर रस शोषून घेतला तर आपली लहान झालेली सेटिंग पण गळू शकते। त्यासाठी तुडतुड्यासाठी तुम्ही अगोदरच नियोजन करणं गरजेचं आहे। आणि या काळात तुम्ही चिकट सापळे जर लावले तर इथून पुढं आंबा लागल्यानंतर आपण बऱ्याच शेतकऱ्यांची ओरड येते की आमच्या बागेत चिकटा आला आहे, चिकट सगळं द्रव टिपी पडतं, पानं काळे होतात। मग ते जर नको असेल तर तुम्हाला तुडतुडं कंट्रोल करणं गरजेचं आहे, कारण की एक तुडतुडा 8-10 दिवसाला अंडी देतो, 300, 400, 500 अंडी देतो आणि ते चेंज जर आपल्याला ब्रेक करायचं असेल तर फवारणी प्लस चिकट सापळ्याचा वापर करणं गरजेचं आहे। त्याशिवाय पाणी नियोजन तुम्हाला जे सांगितलं ते पण सगळ्यात महत्त्वाचं आहे। या काळात तुम्ही बोरॉन असेल किंवा टॉनिक आपलं सीवीड असेल त्याचे पण फवारणी घेतले तर सेटिंगला खूप चांगल्या पद्धतीनं मदत होते। याशिवाय तुम्ही होशीची पण फवारणी घेतली तर सेटिंगला तुम्हाला चांगल्या मदत होणार आहे। फक्त फवारणी करत असताना काळजी घ्या की कीटकनाशक जे आहेत तुम्ही जैविक कीटकनाशक घेऊ शकता, पण रासायनिक कीटकनाशक जे तीव्र वासाचे आहेत ते जर घेतले तर कृपया घेणं टाळावं। आणि फवारणी घ्यायची असेल तर सकाळी लवकर दिवस उगाच्या अगोदर किंवा एक 7-8 वाजेपर्यंत तुमची फवारणी झाली पाहिजे किंवा संध्याकाळी तुम्ही 5 नंतर फवारणी घ्या, जेणेकरून मधमाशी डिस्टर्ब होणार नाही, मधमाशीला त्रास होणार नाही। जर असेच तुम्हाला जर माहितीपूर्ण व्हिडिओ बघायचे असतील तर आपला शेतकरी मित्र सूरज अवतडे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।